निर्भीड स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। मकाच्या कणसात कीड लागू नये म्हणून अनेक शेतकरी त्यात प्युरी टाकत असतात। काल गुरुवारी धामणगाव बडे येथील आपल्या शेतात मक्याच्या कणसामध्ये प्युरी टाकत असताना विषबाधा होऊन एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला असून 3 जणांवर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुका अंतर्गतच्या ग्रामपंचायत धामणगाव बडे येथील दामोदर नारायण जाधव वय 60 वर्ष आणि त्यांच्या परिवारातील इतर सदस्य आपल्या शेतात 18 जुलै रोजी गेले होते। यावेळी ते शेतातील मक्याच्या कणसाला कीड होऊ नये म्हणून प्युरी टाकत असताना काही जणांना मळमळ आणि उलट्या होऊ लागले। तात्काळ नातेवाईकांनी त्यांना धामणगाव बडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेले असता त्यांना बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आलं। दामोदर नारायण जाधव यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत्यू घोषित केला आहे। तर मोहन देवानंद जाधव वय 12 वर्ष, बेबीबाई शिवाजी जाधव वय 57 वर्ष आणि सुभद्राबाई लक्ष्मण जाधव वय 60 वर्ष यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत, अशी माहिती नातेवाईक राजेश जाधव नातेवाईक यांनी दिली आहे। माझं नाव राजेश शिवाजी जाधव, आम्ही राहणार धामणगाव बडे, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी आहे। आज आमच्या शेतामध्ये मक्कामध्ये फ्युरी टाकत असताना त्या फ्युरीमुळे आमच्या 5-6 जणांवरती इन्स्पेक्शन झालेलं आहे, ॲक्शन झालेलं आहे। त्याच्यामध्ये आमचे 4 परिवारातले 4 लोक बुलढाणा येथे आणलेले आहे उपचारासाठी। तिच्यामधून आमच्या आबांची डेथ झालेली आहे आणि 3 लोक उपचार बुलढाणा सिव्हिलमध्ये इथे घेत आहे। हे कशामुळे झालेलं आहे? हे फ्युरीमुळे, जी फ्युरी असते मक्कामध्ये टाकायची, हे तिच्यामुळे झालेलं आहे। त्यांना नेमकं काय झालं सुरुवातीला त्यांना उलट्या आणि मळमळ व्हायला लागली। आम्ही धामणगाव बडेच्या सिव्हिलला घेऊन गेलो। तिथून डॉक्टरांनी सांगितलं की यांना बुलढाणा ताबडतोब घेऊन जा, यांची तब्येत खराब आहे। आपण ही माहिती कृषी विभागाला दिलेली आहे का? नाही, आतापर्यंत कुठेही दिलेली नाही। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।